अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्यात। या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी, त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी, नगर शहर असेल, त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोक वाजत गाजत त्या ठिकाणी येत आहेत। म्हणजे एक मोठा जुलूस, मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे। मला आज करता एक खंत या निमित्तानं जाणवतीये की हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आज आमच्यात नाही आहेत। आज जर भैया या ठिकाणी असते तर एक मोठी त्यांची सुद्धा ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यावर असती, पण भैयांचा आशीर्वाद जो आहे तो तमाम शिवसैनिकांच्या बरोबर आहे। आज आम्हाला या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे, लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारीची आता आम्ही या ठिकाणी पडताळणी करतो, पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी 200 पेक्षा जास्त लोकांनी, एक्झॅक्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू, पण 200 पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात। ते जे झेडपीचा आणि पंचायत समितीचा आकडा राजाभाऊ तुम्हाला सांगतील। अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस असेल, यांच्यावर एक बैठक सुद्धा केलेली आहे। मनसे बरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे। खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे। तर या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट अशी आमची शिवशक्ती भीमशक्तीची युती ही यापूर्वी झालेली आहे, ती जाहीर पण झालेली आहे। आमची पूर्ण तयारी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे। 17 प्रभागांमध्ये 68 त्या ठिकाणी जागा लढायच्यात आम्हाला। आज ज्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी 68च्या 68 जागांसाठी त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्या समोर त्यांच्या मुलाखती दिलेल्या आहेत, अर्ज केलेला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भगवा फडकताना आपल्याला दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। ते पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार खरं म्हणजे आज या ठिकाणी नगर जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या अशा नगर दक्षिणच्या साधारणतः 44 जिल्हा परिषद गट आणि 88 पंचायत समिती गण अशा सर्व या ठिकाणी मुलाखती आम्ही घेतल्यात। आपण पाहिलं असं जसं किरण भाऊंनी अगोदर सांगितलं की सकाळपासून या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये लोक येतात, वाजत गाजत त्या ठिकाणी जिल्ह्यातून लोक आलेत आणि सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या मुलाखती चालू होत्या। आमच्याकडे साधारणतः मी अजून तर तो आकडा काढला नाही, परंतु 44 गाण्यामध्ये 90-95 गटामध्ये साधारणतः 90 ते 95 त्या ठिकाणी लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज भरलेत, त्यांच्या मुलाखती सुद्धा दिल्यात। त्याचप्रमाणे 88 गण आहेत, तर त्याच्यामध्ये साधारणतः 135-140 त्या ठिकाणी लोकांनी मुलाखती दिल्या आणि अर्ज दिलेत आमच्याकडं। अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि चांगले सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देतो। आणि त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देत असताना त्याचं शिक्षण, त्याचा व्यवसाय, तो जो या समाजामध्ये काय चांगलं काम करतो आणि पुढं काय काम करणार हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाहतो। उगाच द्यायचं म्हणून असे काही उमेदवार देत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये जे ग्रामीण भाग असेल त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे, लोकांना सुविधा मिळाली पाहिजे त्यांच्या माध्यमातून, म्हणून अशा ठिकाणी खरं म्हणजे आम्ही उमेदवार सुद्धा चांगले पाहून देणार आहेत आणि येणारी निवडणूक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी नगर दक्षिण जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत।